मित्रांनो, हे बघा आपलं असं एकदम हलकं रान आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला टमाटे लावायचे, त्यासाठी नियोजन चालू आहे। आता तिरी केली, या कापसाच्या पळाट्या आता उचलायला चालू आहे, जाळून टाकायला, नंतर पाळी घालून दगडामुळे ते रोटावेटर नाही जमणार, म्हणून डायरेक्टली आपल्याला बेड पाडायचे पाळी घालून। हे बघा, हे खाली सगळं एकदम हलकं रान आपलं आणि याच्या मधामध्ये आपल्याला टमाटे लावायचे। तर बघू कसे येतात ते चांगल्या पद्धतीनं, आणि जास्तीत जास्त आपल्याला सेंद्रिय करायचेत। जवळपास 30% रासायनिक वापरणार आहेत आपण, पण 70% आपल्याला सेंद्रिय खत आणि औषधं दोन्ही वापरून बघायचा प्रयोग करू। त्याचा रिझल्ट आपण सांगूच ना लावल्यास नंतर, तिथून पुढं कंटिन्युअसली बघू मित्रांनो। हे बघा मित्रांनो, हे पूर्ण पडक रान होतं, यावर्षी पेरणीला पेरलं नव्हतं। आता इथं तिरी केली, आता पाळी घालून इथं बेड मारायचे आणि टमाटे लावायचे त्याच्यामध्ये पण। नाही, सगळे खालचे तुकडे जे आहेत आपले, यांच्या मधामध्ये पण सगळीकडे टमाटे लावतो आपण। वर बघा, पूर्ण माळाच्या बाजूचं रान आहे आपलं, एकदम हलकं आहे, पण आपल्याला करायचं ह्याच्यात चांगलं काहीतरी। हा एक छोटासा प्लॉट आहे मित्रांनो, हे बघा वरती एकदम आता पहाडी आहे, त्याला कोरून हे आपण एक बनवलेला तुकडा आहे लेवल करून, एकदम हलका आणि भरपूर दगड निघले त्याच्या मनामध्ये। याच्यामध्ये पण आपल्याला टमाटे लावायचे। हे बघा, तर आता आपल्याला हे टोटल 4 जे आहेत छोटे छोटे प्लॉट ते लावायचे आहेत। हा एक, याच्या खालचा हा एक, पुन्हा खांब्याच्या खालचा एक छोटा, आणि एकदम खाली सडकच्या कडीचा एक, असे 4 आहेत। तर 4 म्हणजे आपलं जास्त रान नाही आहे, छोटे असल्यामुळे फक्त आपलं 1.5 एकर वैती येईल हे। ते बघा, अशी जमीन आहे आपली, एकदम भुरी जमीन, मुरमाड दगडं, पण याच्या मनामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं टोमॅटोचं पीक घ्यायचे। आता आईचंने जाळून झालेलं आहे, आता तिरी पाळी एकदा चांगल्या पद्धतीने डबल करून घ्यायची। मित्रांनो, हे बघा, असे आपले डुप्लिकेट बेड तयार केलेले आहेत, कारण इथे एक तर आमच्या गावामध्ये एकही ट्रॅक्टरला बेड पाडण्याचं जुगाड काहीच नाही आहे। मग याला आपण काय केलं, आजूबाजूच्या गावामध्ये पण नाही पाहिलं विचारून, मग याच्यात आपण काय केलं, तिरीचं एक पण ते काढून आपण त्यालाच पोते भोरके गुंडाळून त्याला थोडंसं एक केलं, ॲडजस्ट केलं, पण दगडे भरपूर निघले त्याच्यामुळे वरी बेडवरती होते, तेवढे काढून काय केले आपण खाली बाजूला टाकलेत। नंतर आपण मल्चिंग आतरल्याच्या नंतर जे उरलेले आहेत ते दगड आपण पुन्हा येचून बाजूला धुऱ्याला टाकून देणार आहे। पण रान एकदम हे वाटतोय मुरमाड सगळं, पण काही करून याच्या मधामध्ये आपल्याला टमाट्याचं चांगलं उत्पन्न घ्यायचे। पाहू कसं येतं ते। हे बघा मित्रांनो, आता आपलं मल्चिंग आतरा चालू आहे, जसे की डमी बेड पडले होते, जसं सांगितलं तुम्हाला तसे। बघू आता 2 दिवसात लावायचेत मित्रांनो। आता आपल्या टोमॅटो प्लॉटचं आता बांधायचं चालू केलेलं आहे, एकदम साध्या सिंपल राहणार। आता तुम्हाला माहिती आहे कसं राहण होतं ते, तरी आपण जुगाड करून कसं तरी ॲडजस्ट करतोय, तरी याच्यातून पीक काढतोयच। आता सेटिंग वगैरे बऱ्यापैकी होते, हे बघा ब्रँचेस पण आहेत, बघू आणखी पुढं कसं आहे मित्रांनो, माल जमलंय का नाही। हे बघा,
अशा रानावर आपण चांगल्या पद्धतीनं, तेवढे चांगलं म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी आपण नियोजन करून केलेलं आहे. आणखी चांगल्या रानावर असतात, आणखी आपण भरपूर पटीनं चांगलं उत्पन्न काढलं असतं. बघा, सुरुवात फर्स्ट टाइम केलेली आहे आपण. बघू आता नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा 4 पटीनं छान.